यानंतर आदरणीय कदम सरांना मी विनंती करेन की आपण आपले विचार व्यक्त करावे. सर्व शास्त्रज्ञांसमोर बोलायचं भीती वाटते. मी प्रताप संयोजक आहे. ITC कंपनी ही माझ्या मते तरी टाटानंतर पहिली कंपनी की समाजाप्रती तिचं दायित्व निभावते. त्या कंपनीचा कोणी असा एक ठराविक मालक नाही आहे. ही प्युअरली पब्लिक कंपनी आहे. त्या भारतीय ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत LIC वगैरे त्याच याच्या शेअर होल्डर आहेत. त्याच्या आणि त्यांचं जे धोरण आहे की समाजाचं अपलिफ्टमेंट कसं करता येईल त्याचा ते जास्तीत जास्त विचार करतात. कारण त्यांना एक सिगारेट असं डिव्हिजन आहे, त्यांनी किती जरी समाजाप्रती पैसा लावला तरी सिगारेट बाकी ठिकाणचं नुकसान त्यांना भरून देतं. त्याच्यामुळं ही ITC चोपाल सागरमार्फत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक उपक्रम राबवत असतील. आपल्याला वाटत असेल आज ही समोर जी 80 जनता आहे हे सर्व 80 संचालक आहेत आणि आपल्याला ते 1 लाख व्यक्तीपर्यंत पोहोचवून देतात. ITCनं प्रत्येकाकडं कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या सुविधा देऊन यांच्याशी संवाद साधून आपलं जे काय इंटरॅक्शन यांच्यासोबत करतं आणि त्यांच्या गावामध्ये ITCचं जे काय ध्येय धोरण आहे किंवा माहिती पसरवत असतात. त्याच्यामुळे सर्व ज्या कंपन्या इथं त्यांनी स्टॉल लावले या 80 व्यक्तीमार्फत तुमचा 1 व्यक्तीपर्यंत तुमची माहिती जाणार आहे. त्यामुळे तुमचं पण मार्केटिंगची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये तुमचा फायदाच होणार आहे. असंच आता मधल्या काळामध्ये थोडं हमी भावामुळं आमच्या सोयाबीनच्या खरेदी वगैरे बंद 4-5 वर्ष झालं बंद आहेत. कारण हमी भाव सेंटरमार्फतच खरेदी चालू आहे सरकारची. कारण हमी भावापेक्षा मार्केट कमी असल्यामुळं. नाही तर ITCचं जे खरेदी केंद्र चालू असलं की परभणीचं मार्केट 200 रुपयानं पुढं जातं. म्हणजे फक्त ITCनं खरेदीमध्ये उतरला की ॲटोमॅटिक व्यापारी झक मारत 200 रुपये त्यांना भाव जास्त द्यावा लागतं. आणि इथं त्यांचं अगदी तंतोतंत 1 ग्रॅमचा कुठं खोट नाही. म्हणजे शेतकरी डोळे झाकून इथं येतात आणि ITC जो भाव देतो बिंदासपणे घेऊन जातात. असं ITCचं हे रेप्युटेशन आहे शेतकऱ्याच्या बाबतीत. आता योगायोगानं आंतरराष्ट्रीय मार्केट आपण अवलंबलेलं असल्यामुळं आपल्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय भाव डाऊन असल्यामुळं भाव मिळणं त्याला आपण काय करू शकत नाही किंवा सरकारही काय करू शकत नाही. म्हणजे आता हे विरोधी पक्ष नेता म्हणून पक्ष जे बोंब मारतात किंवा हे सरकारचं काम आहे ते जरी सत्तेत आले तरी हे करू शकणार नाही आहे. त्याच्यामुळं आपण शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं की जे आहे ते चांगलं आहे, परमेश्वराची देणगी समजायचं. तर असंच ITCनं शेतकऱ्यांसाठी उत्तरोत्तर चांगलं काम करावं अशी त्यांना सदिच्छा देतो. धन्यवाद. आता अजून एक थोडासा प्रश्नोत्तराचा